चांपला आहे ना, आम्ही ऑनलाईन बूट मागवले. हे बघा आजच आलेत आणि एवढे खतरनाक दिसतात का नाही, लय भारी झाले, लयच म्हणजे लय भारी आलेत. तर भावांनो आम्ही चालले पुण्यात आणि पुण्यात यासाठी चालले की फिरायला चालले आणि प्लस आमच्या मम्मीला करायचं शॉपिंग म्हणून आम्ही चालले. चल रे पटापट, चल ना माई पटपट. पावडर जास्त झाले का मला. चला 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 लवकर लवकर चला, उशीर होईल अजून याला जायला 5 वाजता जातात तिथे. हे चल ना, हे बघा चला लवकर म्हणतात चालत नाही. दांड आहेत दांड पोरग. मावशीला बूट दाखव आपण ऑनलाईन घेतलेला. मावशीला बूट दाखव. चला उशीर झाला. चला सलून मध्ये गेलो होतो चेहऱ्यावर पाणी मारायला आणि मारलं. मनीषाला आपल्या इथं थांबू गेलो होतो. हे चला झालं. का दिसतंय सनस्क्रीन संपले यार. आरतीची घेऊन जाऊ काय जाता वेळेस. चला बसा. तर चालले आम्ही आता पुण्यात सगळेजण शॉपिंगला चालले, मी मनीषा आणि चाम. तर कुठं चाललंय ते तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. जर असं पेट्रोल टाकावं म्हणून पेट्रोल पंपावर थांबले आणि आमचा चाम बघा की किती गोड दिसायला लागलाय. चांपीकडे रे, चांपीकडे आहे का. त्याला नवीन ऑनलाईन सूट ऑर्डर केलं आहे. एवढा खतरनाक दिसायला लागला की नाही त्याला आणि भारी पण दिसायला लागला. तर आम्ही चालले आता. चाम ज्यूस प्यायचा का, त्याला टोपी नाही घातली, त्याला टोपी घ्यायची आणि ऊन पण एवढं लागते नाही. आणि मी पण आज टोपी नाही घातली आणि सनस्क्रीन पण नाही लावली, त्यामुळे ना ऊन लागायला लागले आम्हाला. नदीपात्रात थांबलो चामसाठी गॉगल घेण्यासाठी. तर इथे चामचं गॉगल झोपत नाही आणि झोपला होता मालक आमचे, झोपले होते नाही का. आता उठले आणि त्याला घेतली एक कॅप. घाल रे त्याला काय. चला तू करणार आहे का. नाही म्हणतो चला. तर आत्ता नदीपात्रात आले, अजून वेळ आहे पुढे जायला. हे बघा आमचं पुणे किती भारी झालं आहे का. आहे का किती मस्त दिसायला लागले मेट्रो वगैरे. आणि कबूतरच्या इधर भी एक कबूतर है देख. दिसायला लागले. तर आम्ही आलाय, गाडी पार्क केली आहे आणि आलोय आम्ही. चला तिची बघायची का गाण्याची. कोण आहे काय नाही. चला एकदम स्टॅच्यू थांबले नाही का. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवकते. मी महाराष्ट्र भाऊ चॅनलमध्ये तुमचं दुपारचं स्वागत आहे. दुपारचं शनिवार वाड्याचं इथून स्वागत आहे. तर आता आम्ही आलो शनिवाड्यात फिरायला आणि सगळीकडे फिरणार आहे आणि काही शॉपिंग पण करणार आहे. तर चाम आहे कर, चाम आहे कर, आहे कर. हां तर आले आता शनिवार वाड्याचं इथं आणि परत तिकडे विश्रामबाग वाडा सगळीकडे जाणार आहे. तर चला जाऊन फिरू आपण. आमचा फोटोशूट वगैरे पण जाणार. चाम लेन्स तुझ्या आतमध्ये येते का रे. लेन्स गडबड करायला लागले भाऊच्या. आहे काय ती लेन्स नको काढू. तिकडच्या साईडची निघाली आहे ना इकडची. चला चला. तर फोटो वगैरे काढून झाले आणि आतमध्ये गेलं नाही आम्ही वाड्यामध्ये यासाठी गेलं नाही कारण की आम्हाला उशीर होत होता, कारण आम्हाला सगळेच फिरायचं आहे, त्यामुळे आम्ही शक्यतो जायला नाही. तर आता जाणार पुढं जाणार विश्रामबाग वाड्यामध्ये, तिथं पण जाणार आहे. तर चाम तुला काय खायचं आहे का. आणि चाम फोटोच काढत नाही, काय माहिती काय लागेल. पुण्यात फिरल्यामुळे चांपला ताण लागले होते म्हणून त्याला आता लिंबू शरबत देते. आणि कैरी कसं काय आली एवढं लवकर यार, कळलं ना काय नाही का. चाम झालं का लवकर घे, जानेवारीपासून. हा काय हे पेपर लवकर. मुंजा पिक्चर बघितलं का, मुंजा पिक्चर. त्या मुंजा पिक्चरमध्ये आहे ना इथं चालता वेळेस आहे बघा तो एक शूट, तो इथलाच आहे नाही का. आणि आम्ही नुकताच आलो रविवारचं आल्यामुळे ना जाम गर्दीच गर्दी झाली आहे. कोल्हापुरी घ्यावा का म्हणतो बरं का चामची साईज. हो ह्याची साईज आहे का. हो ऐका ना ह्याची साईज दाखवा. चामचा आराम झाला आणि ह्याला सांभाळायची जबाबदारी माझ्यावर आहे.
मुलांसाठी काय नाही वाटत, काय नाही. तर आता आम्ही आलोय लालमहल. शनिवारवाड्यातून आहे ना, तर लालमहलला आले, बघू शकता. भारी आहे गो, दरवाजे बिरवाजे किती भारी आहेत बघा. आहे वाव, चांब उत्तर गेला लालमहलचा ना दरवाजा, किती भारी आणि किती जुना काळातला आहे बरं का, काही सांगता येत नाही. चल रे चाम आलो आणि लालमहलमध्ये. तुम्हाला लालमहल दाखवतो, बघून घ्या. भारी आहे यार, आहे अजून जशाच तसा आहे. किती वर्ष म्हणजे किती जुना असेल ते नाही का, पण अजून जशाच तसा आहे. आणि लालमहलमध्ये आहे ना असं काय झालं होतं माहिती आहे का, की शिवाजी महाराजांनी ना शाहिस्तेखानांची आहे ना बोटं छाटली होती इथंच लालमहल. कारण शाहिस्तेखान आहे ना तिथे इथं महिलांच्या आतमध्ये येऊन लपला होता नाही का, लपून बसला होता, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांचे बोटं छाटले होते. ते ह्याच महलमध्ये छाटले होते, ते याला ते लालमहल म्हणते. चल चल लवकर, हां घे चल, हां मम्मी पैसे दे. तर सुंदर एकदम महल आहे आणि आम्ही आतमध्ये जाणार आहे आता. तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर पण दाखवतो कसा आहे व्हिडिओ. आणि बघायला ना खतरनाक दिसते आणि ती म्हणजे रक्षण किती छान प्रकारे केले बघा आतापर्यंत. किती जुन्या काळातलं आहे ती, तरी पण नाही का छान पाया पडते घोड्याची. आतमध्ये चल रे पटापट चला. व्हिडिओला आईला देव होळकरांची मूर्ती पण आहे तिथं आणि असा महल आहे बघा आतमध्ये. एवढं भारी महल आहे का नाही, लयच भारी वाटते, एकदम थंड. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आहे ना काहीतरी कार्यक्रम आहे वाटते इथं. पण एवढं भारी डेकोरेशन वगैरे भारी आहे ना इथं खरंच, एकदम थंड, एकदम निवांत असा वाडा आहे. आणि शिवाजी महाराजांचे आहे ना काय काय असे लहानपणीचे काय काय असे लढाया वगैरे किस्से ती सगळी इथं आहे. तुम्हाला फोटो दाखवत होतो, तुम्ही बघू शकता. 15व्या वर्षी शिवबाने आहे ना आपल्या सोंगण्यांना घेऊन आहे ना स्वराज्यांची स्थापना करत होते. त्यांची अशी इथं फोटो प्रतिमा दाखवली ना का, फोटो इथंसाठी आहे ना. हे बघा असे तुम्हाला फोटो दाखवतो मी, काही नाही तुम्हाला इकडं जाऊ, तुम्ही वाचा नंतर इकडं, कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे नाही का. हे बघू शकता असा आहे हो लालमहल. आणि हे बघा तुम्हाला शाहिस्तेखानाचे बोटं छाटले ते दाखवतो, तिथं फोटो दाखवतो तुम्हाला. तर महालातून तर बाहेर पडलोय आणि असं वाटत होतं निघावंच असं वाटत नव्हतं, कारण एवढं इतकं थंड होतं नाही तर ती सांगूच नका. लयच भारी आहे बरं का खरंच. हे बघा बघा आहे का. तर मित्रांनो तुम्हाला लालमहलचा व्ह्यू दाखवतो बघा कसा आहे.
फिरून झालं आहे आणि बघितलं आहे असं भारी वाटतंय सगळं. आणि चाललो आहे आता मी विश्रामबाग वाड्यामध्ये. विश्रामबाग वाड्यात चालले. चला रे श्याम. तर आले आणि हे बघा जबाबदारी काय माझ्यावर. अशी बायकांची कामं करावं लागतात आणि यांना आता फिरायला मोकळं सोडावं लागतं. बाकी काही विषय नाही. चला फायनली सुटका झाली बॅगेपासून मोकळा झालो. श्यामला पण त्याच्याकडे दिले आणि चालले आणि तहान लागले आणि चला श्यामबागवाड्यात जायचं परत अजून परत. आणि तुळशीबागेत पण जायचं नव्हतं. मला काहीतरी खरेदी करायचं म्हणजे आणि करून परत आम्ही घरी जाणार. तर ती समोरचा वाडा आहे ना ती वाडा त्या वाड्यात चाललं. त्या वाड्याचं नाव माहिती नाही मला. तिथं जाऊनच सांगतो तुम्हाला. पण बाहेरून तुम्हाला थोडंसं व्हिडिओ दाखवतो त्याचा व्ह्यू दाखवतो त्यांचा त्या वाड्याचा ते. तर चला खतरनाक आहे ना कसा म्हणजे फॉरेनचे तिकडं असतात बघा तसं वाढायला. वाडा तर एवढा भारी दिसायला बाहेरून पण माहिती नाही. हो कसला भाव दिसतो. हा गाड्या बघा वाड्याच्या शेजारून चालले आम्ही. हे बघा किती जुनं बांधकाम आहे आणि हाय तसंच आहे. काय वापरले असते ह्याच्यामध्ये काय माहिती नाही पण का नाही खरंच. अरे बंद झाला वाडा. सिट सॉरी मित्रांनो तुम्हाला दाखवणार होतो नाना वाडा म्हणते त्याला. ते आता बंद झालं आहे. ती 5च्या नंतर बंद होणार आहे. बंद होईल तर सांगितले तर आता 5 वाजले आणि बंद झाला. आम्हाला उशीर झाला कारण आम्ही लईच. चला सॉरी दाखवणार होतो तुम्हाला वाडा. बाहेरूनच बघून घ्या वाडा कसा आहे. तर आम्ही चालले दगडूशेठ गणपतीचे आहे ना दर्शन घ्यायला. तर चला आणि चाम माझ्या ह्याच्यावर आहे अंगावर आहे. तर ती तर खूप दिसते आहे. आणि आता आम्ही आलो आहे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला. गर्दी खूप आहे म्हणून आम्ही जास्त ठरवलं की बाहेरूनच दर्शन घ्यायचं. चाम आणि मी म्हणलं बाहेरूनच दर्शन चालले आणि गरम होते. वाव गणपती वाव जय बाप्पा कर. आमचं मालकाने आहे ना जे बघल ते मागा लागले आणि एवढं तंग करायला जमलो यार. पक्क गरम झाले आणि गणपतीचं दर्शन केले. आता चाललो आम्ही मनीषाला कपडे वगैरे. तर मनीषाला शॉपिंग करायचं म्हणते कारण ती लग्नाला जाणार आहे आणि त्यासाठी तिने शॉपिंग करायला आणलो आहे तिला. आता आम्ही तुळशीबागेत चालले. तर तुळशीबागेत शॉपिंग करणार आणि तिला काय काय घ्यायचं सामान ती घेणार आहे ती आणि परत आम्ही जाणार. तर चामला आहे ना पक्का जमवला आहे मला. ठीक आहे ती अशांची ईडी बायको म्हणजे मग आम्हाला पण येऊ द्या आणि आम्हाला काही कळणार हरवलं तर. खायला त्यापेक्षा लहान पुरी आहेत ना शॉपिंग करून येतात हे चालू रे. तर आलो आहे तुळशीबागेत. मागच्या वर्षी इथं बसला होता दगडूशेठ गणपती. एकदम भारी असं म्हणजे हिमालयाचं नाही का डेकोरेशन केलं होतं आणि भारीच होतं बरं का. आणि भारीच होतं. अयो गर्दी तर जाम आहे बाबा इथं नाही का. तुळशीबागेत गर्दी बघितलं ना तर जावं वाटत नाही आतमध्ये नाही का. आणि असं चांपला घेऊन म्हणलं तर का नाही नको वाट. बघू शकताय गर्दी हो आहे का. आत तर अजून गेलंच नाही. आत गेल्यास मग तुम्हाला दाखवतो ती गर्दी किती आहे. आणि असे बडवे लोक आहे काही गाड्या उचलायला येतात. गाड्यांना पार्किंग इथं कुठं लावत बिवत नाही आहे का. उचलले बघा ही खादाडू साली. तर मुलींनी किती गर्दी केली तर 200 रुपयाला पॅन्ट आहे. आणि इथं सगळं मुलींचंच भेटते मुलांचं काही नसतं इथं. जे म्हणत होते ना मंदिरला तर आधी तुम्ही तुळशीबागेत येत नाही. तर फायनली आणले बघू शकता. हे बघ घ्या मंदिरला तुळशीबागेत आणले फायनली. पण म्हणत होती ती दाजी तुम्ही मंदिरला कुठं नेत नाही फिरायला. आणले हे बघा तुळशीबाग. घे म्हणा काय घ्यायचं तुमच्या बहिणीला आहे का. तर तुळशीबागेत तर आलो आहे आणि माझी मॅच राहिली आहे यार बघायची. इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच आहे फायनल चॅम्पियन ट्रॉफीची आणि ती राहिली आणि मी मिस करतोय. आणि इथं आलो आहे सगळं बाहेर. झालं की मनीषा हरवली आहे आणि परत इथं सापडले. पण मम्मी हरवली आहे का तुझी का
हां हारू दे का मम्मी. तर भावानं तुम्हाला तुळशी बागेतला गणपती दाखवतो. दर्शन करून गणपतीचं. गर्दी सगळ्या लेडीज आणि कुणा धक्का बिक्का लागला तर किती प्रॉब्लेम आहे यार. आणि हे बघा जिकडे जाईल तिकडे लेडीज आणि आम्हाला ना भीती वाटायला लागली. आणि दगडूशेठ का सॉरी तुळशी बागेतला मानाचा 4था गणपती आहे. हे बघू शकताय बघा. मनीषा गेली आहे आणि आम्हाला म्हणते मी हरवलं तरी कुठं जाऊ. फायनली आम्ही ना जमलोय आणि फसलोय आणि काम म्हणतोय थांब जाऊ आता. मम्मी आली का आपण जाऊ तर तिकडं हाय कर तिकडं बघ आता नाही कपडे घ्यायला आणि आम्ही त्या दोघं बापल्याकडे मस्ती घ्यायला. कशा मस्ती आमच्या आमचे कशा फार कशा मस्ती आमची आणि आम्ही अशी मस्ती करायला लागलो. आणि तिच्या आपला आहे ना मारता देणार आलाय. मॅडमचं झालं काय. मॅडम आल्या नाराज आहे. काय भेटलं का नाही झालं. आता तुळशी बाग फिरून वगैरे हे बघा किती चेहरा खराब झाला आणि घाम आलाय. आणि सकाळी सनस्क्रीन लावून नव्हतं आलो तर जाम म्हणला की मला नारळ पाणी प्यायचं आहे. तर त्याला नारळ पाणी पाजत आहे कारण दमलो यार आम्ही सगळे पण दमले आहे. आणि आम्ही जाणार आहे जेवायला. हॉटेलमध्ये जेवून परत घरी जाणार. बस का रे बस का बस काय. तर चला तिथं ना स्क्रीन लावले आपले चॅम्पियन ट्रॉफीची नाही काय. आणि मिस करतो यार मॅच आजची. सगळ्यात भारी महत्त्वाची मॅच असून सुद्धा नाही का लईच गरम होते म्हणून कोल्ड्रिंक घेतली आहे. आणि आमचे बघा ना आम्ही नवीन बुतं घेतले त्याच्यातले कसं वाचते आहे का. हे पिऊन घ्या मी आलोच. आणि भूक लागली आहे यार. जेवायला जायचं आहे आम्हाला. जेवायला पण जायचं आहे जेवण पण करायचं आहे. आणि इकडून बाहेरून जाणार आता घरी घेऊन परत स्वयंपाक बनवणे तिला नको उगाच प्रॉब्लेम नाही का. त्यामुळे बाहेरनं जेवणार. आणि आपली आदतचे मजबूत पान भूक तर लागली आणि जेवायसाठी आहे ना आम्ही आता पार्सल घेतलं आहे. पार्सल मला जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन तर आता आम्हाला वेळ पण नव्हता नाही का उशीर झाला आहे म्हणून आम्ही आता घरीच जेवायला घेतले. तर आता आम्ही चालले घरी. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला करा बाय बाय टेक केअर गुड नाईट.